आणि यानंतर हा महत्त्वाचा फोटो समोर येतोय जिथे आपण पाहतोय विरोधी पक्ष नेत्यांचं हे शिष्टमंडळ आणि त्यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। विरोधकांनी आयोगाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि आपल्या मागण्यांचं एक जे निवेदन तयार केलेलं होतं स्वाक्षऱ्यांसहित त्याची कॉपी आता सुपूर्द करतानाचा हा फोटो समोर येतोय। ठाकरे बंधू, पवार, थोरात या सगळ्यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। प्रमुख नेत्यांसह हे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचलं आणि चोक्लिंगम यांना हे निवेदन आता देण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याची कॉपी देण्यात आलेली आहे आणि हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय। गेल्या काही मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे आणि आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यासाठी हे शिष्टमंडळ आता थेट निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे। विरोधकांनी आयोगाला एक पत्र दिलं आणि आपल्या सविस्तर मागण्या त्यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत। मतचोरीचा जो आरोप आहे त्या संदर्भातली ही भूमिका एकंदरीत विरोधी पक्ष नेत्यांची आपल्याला पाहायला मिळते। निवडणूक आयोगासमोर विरोधकांचे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत। दोन ठिकाणी मतदारांची नाव आहेत असा दावा करण्यात आलेला आहे आणि याच मागण्या सविस्तररित्या या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। जेव्हा हे सर्व विरोधी पक्षनेते शिवालयामध्ये भेटलेले होते तेव्हा या पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि त्यानंतर हेच पत्र आता चोक्लिंगम यांना सुपूर्द करण्यात आलेलं आहे। तर मवियाचं हे शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये पोहोचलेलं असून आता सविस्तर या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। आपल्या मागण्या या समोर ठेवल्या जातील। जी मागणी आहे त्या संदर्भात काहीतरी ठोस कारवाई केली जावी यासाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी झालेले असून आता ते सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झालेत। तर विरोधकांकडून रडीचा डाव सुरू आहे अशी मात्र टीका दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा आजच्या मवियाच्या या भेटी संदर्भात चर्चेची शक्यता होती। त्या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र एकंदरीतच सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केल्याचं चित्र आहे। विरोधकांचा हा रडीचा डाव आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि तोच त्यांना दिसतोय, म्हणूनच विरोधकांची ही चाल आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। ही सध्या बैठकीमधली एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे जिथे सर्व शिष्टमंडळ हजर आहे, प्रमुख नेते हजर आहेत। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते वर्षा गायकवाड हे सुद्धा हजर आहेत आणि या नेत्यांसह जे निवेदन सादर करण्यात आलंय त्यावर आता सविस्तर चर्चा केली जाईल। निवडणूक आयोगासमोर आपल्या मागण्यांच्या संदर्भातलं पत्र सादर केल्यानंतर ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात ठोस कारवाई केली जावी किंवा याचे पुरावे मागण्यात यावेत या संदर्भातली मागणी समोर ठेवली जाईल। सर्व पक्ष नेते आज निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे राज ठाकरे सुद्धा यामध्ये सहभागी झालेत। अनेक पक्षाचे नेते एकत्र आलेले आहेत। महाविकास आघाडीसह मनसे सुद्धा यामध्ये जोडली गेली आहे आणि पत्रक देऊन या भेटीसाठी सत्ताधारी पक्षाचे नेत्यांना सुद्धा खरं तर आमंत्रण देण्यात आलेलं होतं। मात्र साहजिकच सत्ताधारी पक्षाकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून याला कडाडून विरोध दर्शवण्यात आला। राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी ही घडामोड आहे। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे आणि असा दावा सातत्यानं जेव्हा विरोधी पक्ष नेत्यांकडून केला जात होता तोच सूर राज ठाकरे यांनी सुद्धा लावला आणि त्या संदर्भात त्यांनी अनेकदा आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केली आणि त्याचमुळे ते शिष्टमंडळामध्ये जोडले गेलेले आहेत। राहुल गांधी यांनी हा आरोप केलेला होता। लोकसभा आणि विधानसभा राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचंड मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे आणि त्याचमुळे त्या बळावर माहितीचं सरकार स्थापन झालं असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केलेला होता। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली जात होती। कोर्टापर्यंत सुद्धा हे प्रकरण गेलेलं होतं आणि आता मवियानं थेट शिष्टमंडळ तयार करत या शिष्टमंडळांना भेट घेतलेली आहे जिथे या सविस्तर मागण्यांच्या संदर्भात चर्चा केली जाईल। दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये मवियाच्या या चर्चेसंदर्भात आणि बैठकीसंदर्भात चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांच्या संदर्भात या निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल। सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे दाखल झालेलं आहे। प्रमुख नेत्यांचा यामध्ये समावेश आहे आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर
आता थोड्याच वेळात या सर्व विरोधी पक्षनेत्यांची मवियाच्या शिष्टमंडळाची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। साधारण 1:30 वाजता ही पत्रकार परिषद होईल असं सांगितलं जात आहे आणि त्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय खुलासे केले जातात, आजच्या या भेटी संदर्भात काय सविस्तर भाष्य केलं जातं याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असेल। तर विरोधकांनी आयोगाला पत्र लिहिलेलं आहे आणि त्यानंतर सर्व नेत्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर हे पत्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। त्यावेळेचा हा फोटो आहे। मनसेचे प्रमुख नेते, काँग्रेसमधील प्रमुख नेते तसंच ठाकरे गटाच्या तर्फे उद्धव ठाकरे स्वतः आणि आदित्य ठाकरे सहभागी झालेत। संजय राऊत सुद्धा या शिष्टमंडळामध्ये आहेत। शरद पवार उपस्थित आहेत आणि निवडणूक आयोगासमोर विरोधकांनी आपले मुद्दे मांडायला आता सुरुवात केली आहे। मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका असतील, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही घेतली जाणारी भेट किंवा ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ही एकजूट, मवियाची एकजूट, विरोधकांची एकजूट तितकीच महत्त्वाची मानली जाते। या निवडणुकांची यंत्रणा आणि प्रक्रियेवर कोणताही संशय राहू नये आणि निवडणुका या कोणत्याही संशयाविना पार पडाव्यात, पारदर्शक पद्धतीनं संविधानाचं पूर्ण पालन व्हावं अशी प्रमुख मागणी घेऊन हे सर्व विरोधक सध्या दाखल झालेले आहेत। हीच राजकीय पक्षांची भूमिका आहे, हीच मवियाची भूमिका आहे आणि राज ठाकरे सुद्धा या भूमिकेशी सहमत असल्यामुळे या शिष्टमंडळामध्ये सहभागी झालेत। एकीकडे राज्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा असतानाच मवियाचं नेमकं भवितव्य कसं असेल याबाबत अनेक साशंकता व्यक्त केल्या जात होत्या, शंका उपस्थित केली जात होती। मात्र आता राज ठाकरे सुद्धा यामध्ये जोडले गेल्यामुळे ते मवियासोबत आगामी काळामध्ये सुद्धा सोबत राहतील का आणि भविष्यासाठी ही कुठेतरी चाचपणी होते का अशी सुद्धा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर या बैठकीमधली ही सध्याची लाईव्ह दृश्य आहेत। सध्या चर्चेला सुरुवात झालेली असून काही क्षणांपूर्वीचा हा फोटो जिथे चोक्लिंगम यांना हे जे निवेदन आहे ते सादर करण्यात आलं। उद्धव ठाकरे यांनी हे निवेदन सुपूर्द केलेलं आहे। सर्व नेते मंडळी सुद्धा आपल्याला या फोटोमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमधील विविध मुद्द्यांवर चर्चा करून आयोगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्लिंगम यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेला आहे। गेल्या तासाभरापासून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला घडामोडी पाहायला मिळतात। सुरुवातीला सर्व नेते मंडळी यांची भेट झाली आणि ती भेट झाल्यानंतर शिवालय इथे या पत्रावर स्वाक्षऱ्या सुद्धा करण्यात आल्या आणि स्वाक्षऱ्या करण्यात आल्यानंतर हे संपूर्ण शिष्टमंडळ आयोगाच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे। सध्याची ताजी घडामोड जाणून घेऊयात। देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, या चर्चेला आता सुरुवात झाली आहे, काय इनसाइड माहिती मिळतीये? ऋतूच्या महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आणि ठाकरे बंधू एकत्रितरित्या निवडणूक अधिकाऱ्यांसोबत आता मंत्रालयात चर्चा करतात आहे। प्रामुख्याने त्यांचे जे आक्षेप आहेत निवडणुकी संदर्भात मतदान यंत्रणेविषयी त्याची मांडणी केली जाते। प्रत्येक नेते जे आहेत, प्रमुख नेते, ते आपली भूमिका किंवा आपलं मत जे आहे ते अधिकाऱ्यांसमोर मांडताना पाहायला मिळतात आहे। खास करून राज ठाकरे यांनी काही गंभीर प्रश्न जे आहेत ते या चर्चेदरम्यान उपस्थित केलेले आहेत। प्रामुख्याने निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केलेली आहे, जे आज 18 वय पूर्ण करत आहेत त्यांनी मतदान करू नये का अशा पद्धतीचा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। त्याचसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील काही प्रमुख मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत, ते आपल्या हाती लागलेले आहेत। विधानसभा निवडणुकी आधी 18 नोव्हेंबर रोजी आम्ही पत्र दिलं आयोगाला कुठे मतदार नोंदणी झाल्यासंदर्भात, मात्र त्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई जी आहे ती झाली नाही। त्यामुळे असे अनेक मुद्दे जे आहेत ते निवडणूक अधिकाऱ्यांसमोर या सगळ्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून उपस्थित केले जातात। यापूर्वी देखील आम्ही आपल्याला पुरावे दिलेले आहेत, अजून आपल्याला काय पुरावे हवेत अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे। शरद पवार असतील, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, इतर अनेक नेते जे आहेत ते सध्या या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना पाहायला मिळतात आहे। या निवडणूक अधिकाऱ्यांना या संयुक्त निवेदन जे आहे ते निवडणुका पारदर्शक करण्यासंदर्भात देण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक जे नेते उपस्थित आहेत ते वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। देवेंद्र, मात्र ही संपूर्ण बैठक चर्चेपुरती मर्यादित राहणार आहे का, किंवा
आजच ठोस मागणी काही केली जाईल का या सर्व विरोधी पक्ष नेत्यांकडून? ऋतूचं आता निवेदन तर दिलेलं आहे, चर्चा तर सुरू आहे. यानंतर काहीच वेळामध्ये पत्रकार परिषद देखील या सगळ्या नेते मंडळींची विरोधी पक्षातल्या पार पडणार आहे. त्यावेळी त्यांची आधीची स्पष्ट भूमिका जी आहे ती आपल्याला माहीत पडेल. त्याचसोबत निवडणुकांसंदर्भात किंवा निवडणूक आयोगासंदर्भात, मतदार यादी संदर्भात, बोगस मतदान, दुबार मतदान या सगळ्या संदर्भात विरोधी पक्ष जो आहे तो आता काही ठोस भूमिका घेतोय का, निवेदन दिल्यानंतर काही कृती कार्यक्रम विरोधी पक्षाकडे आहे का, तर याविषयी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर त्यांच्याकडून माहिती दिली जाईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. त्यामुळे आता ही चर्चा जी आहे ती अगदी काही मिनिटांमध्ये संपेल आणि त्यानंतर वायबी चव्हाण सेंटर, मंत्रालयाच्या नजीक असणारं वायबी चव्हाण सेंटर, इथे या सगळ्या विरोधी पक्षातील नेते मंडळींची पत्रकार परिषद पार पडेल. निश्चित देवेंद्र, ती दृश्य आपण आता टीव्ही स्क्रीनवर दाखवतोय जिथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. किती वेळात ही पत्रकार परिषद होऊ शकते याचा काही अंदाज आहे? वेळ निश्चित करण्यात आली आहे? साधारण 1:30 वाजता ही पत्रकार परिषद होणं अपेक्षित आहे. अद्यापही सर्व विरोधी पक्षातील नेते मंडळी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे 1:30ची वेळ दिलेली आहे. मंत्रालयापासून अगदी काहीशा अंतरावरती वायबी चव्हाण सेंटर आहे. त्यामुळे 1:30च्या आसपास ही सगळी पत्रकार परिषद सुरू होईल. कशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे, काय या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे, काय विरोधी पक्षाचे प्रामुख्याने आक्षेप आहेत, या सगळ्या संदर्भातील माहिती जी आहे ती या सगळ्या पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षांमार्फत दिली जाईल. देवेंद्र, एकनाथ शिंदे यांनी अगदी काही वेळापूर्वी जोरदार टीका केलेली आहे. हा विरोधकांचा रेडीचा डाव आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र व्यापक अर्थाने जर विचार केला तर ही मवियाची एकजूट, विरोधी पक्ष नेत्यांची ही एकजूट आगामी काळामध्ये किती महत्वाची ठरेल याचा आणि या भेटीचा किती इम्पॅक्ट होईल? नक्कीच आपण बघतोय की विरोधी पक्षाची एकजूट जी आहे ती या सगळ्या मुद्द्यावरती पाहायला मिळते. स्वाभाविक आहे, विरोधकांची ही सगळी झालेली एकजूट सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण ज्या पद्धतीने आज विरोधी पक्ष एकवटलेला आहे आणि निवडणुकीच्या संदर्भात वेगवेगळे आक्षेप जे आहेत ते नोंदवतो आणि प्रमुख सर्वांनी जी विरोधी पक्षातली नेते मंडळी आहेत ती एकत्रित येऊन मंत्रालयामध्ये कान मांडून बसली आहे एकीकडे आणि वेगवेगळी चर्चा जी आहे किंवा मुद्दे जे आहेत ते निवडणूक अधिकाऱ्यांसोबत उपस्थित केले जातात. स्वाभाविक आहे, आगामी ज्या काही निवडणूक आहे ते त्या दृष्टीने विरोधकांची जर ही एकजूट अशीच राहिली तर स्वाभाविक आहे ती सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. सत्ताधारी गोटातून आता या सगळ्या घडामोडींसंदर्भात प्रतिक्रिया येतात आहे. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली, त्यासोबत भाजपच्या नेते मंडळींच्या देखील आता प्रतिक्रिया येतात. निवडणूक यंत्रणा ही स्वायत्त आहे, त्यामुळे कोणाचाही दबाव असू शकत नाही किंवा कुठल्याही पद्धतीचे चुकीच्या गोष्टी ज्या आहेत निवडणूक आयोगामध्ये घडू शकत नाहीत अशी भावना जी आहे ती सत्ताधारी गोटामधून उमटताना पाहायला मिळते. आता ही सगळी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच एकीकडे आपण बघतो की आज कॅबिनेट देखील होती. कॅबिनेट नुकतीच संपलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी नेते मंडळी असतील, मंत्री असतील ते देखील मंत्रालयात उपस्थित आहे आणि विरोधकांची जी प्रमुख नेते मंडळी जी आहेत ती देखील मंत्रालयात उपस्थित असलेली पाहायला मिळते. त्यामुळे स्वाभाविक आहे सत्ताधाऱ्यांनी विरोधक जे आहेत ते एकमेकांवरती भाष्य करतील, त्यांची टीका टिप्पणी करताना देखील पाहायला मिळतील. देवेंद्र, फक्त या बैठकीमध्ये चर्चा केली जात नाहीये तर मवियाच्या मार्फत, या शिष्टमंडळाच्या मार्फत काही महत्त्वाचे सवाल उपस्थित करण्यात आले, ते नेमके कोणते आहेत? मी जसं आपल्याला मगाशी सांगितलं की राज ठाकरे असतील, जितेंद्र, जी आपल्याला माहिती मिळालेली आहे, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड असतील किंवा इतर जी नेते मंडळी असतील त्यांनी त्यांचा जो अनुभव आहे किंवा त्यांनी जी काही आक्षेप घेतलेले आहेत ते उपस्थित केलेले आहेत. प्रामुख्याने जर आपण राज ठाकरेंची जी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यानुसार 2-2 ठिकाणी एकाच मतदाराचं नाव कसं असू शकतं, मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ आहे, वडिलाचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं असू शकतं, असा थेट सवाल जो आहे तो राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत उपस्थित केलेला आहे. निवडणूक लागलेली नाही तरी आता मतदान नोंदणी बंद का केलेली आहे असं देखील राज ठाकरे यांनी विचारलेलं आहे. त्याचसोबत 8 नोव्हेंबरला आम्ही पत्र दिलं, निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं, खोटी मतदार झाल्या, मात्र या संदर्भात कुठल्याही पद्धतीची कारवाई करण्यात आली नाही. आम्ही जे काही वेळोवेळी आक्षेप घेतले त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडून कुठल्याही पद्धतीचं उत्तर नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतो. यापूर्वी देखील वैयक्तिकरित्या राजकीय पक्ष जे आहेत ते भेटून गेले होते निवडणूक अधिकाऱ्यांना, मात्र आज आपण बघतो की संयुक्तरित्या एक निवेदन दिले जात आहे आणि विरोधी पक्षातील सर्व जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यांचे आक्षेप जे आहेत ते निवडणूक आयोगांसमोर ते मांडताना पाहायला मिळतात. देवेंद्र, या संपूर्ण भेटी दरम्यानचा आणखी एक महत्त्वाचा दुसरा भाग किंवा हायलाइट होणारा भाग म्हणजे दरम्यान थोड्याच वेळात विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे. इथेच ती पत्रकार परिषद होणार आहे. संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली जाईल. त्यामुळे प्रमुख नेते आजच्या या भेटीनंतर काय भूमिका मांडतात,
काय खुलासा करतात, काय बोलतात, याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं याकडे लक्ष असेल. देवेंद्र, जसं मी म्हणत होते, या भेटी दरम्यानचा दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे राज ठाकरे यांनी यामध्ये सहभागी होणं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवी समीकरणं तयार होण्याची ही शक्यता आहे का, आणि कुठेतरी याच मार्फत चाचपणी केली जाण्याची ही पहिली पायरी आहे का? नक्कीच आपण बघतो की दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढलेली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या सातत्याने गाठीभेटी होताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 ते 7 वेळा दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि स्वाभाविक आहे उद्धव ठाकरे जे आहेत ते महाविकास आघाडी सोबत आहेत. महाविकास आघाडीचा एक प्रमुख घटक पक्ष उद्धव ठाकरे आहेत. मात्र राज ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत या ठिकाणी येणं आणि गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली जी ठाकरे बंधूंची राजकीय युती झाली तर राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत येणार का, या ज्या काही चर्चा आहेत याला कुठे ना कुठेतरी पुष्टी देणारे घटनाक्रम जो आहे तो घडताना पाहायला मिळतोय. कारण महाविकास आघाडी तर सोबत आहे, मात्र त्यांच्या सोबत राज ठाकरे हे निवडणूक आयोगाकडे एकत्रितरित्या येणं, विरोधी पक्षामध्ये राज ठाकरे देखील सर्वांसोबत असणं हे आता चर्चेचा विषय ठरणार आहे की राज ठाकरे हे आता महाविकास आघाडी सोबत येणार का. काल देखील अनेक घडामोडी घडल्या होत्या. संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं होतं माध्यमांशी बोलताना की राज ठाकरे यांची महाविकास आघाडी सोबत येण्याची इच्छा आहे, तशी त्यांनी इच्छा बोलून दाखवली. मात्र त्यावरती मनसे नेत्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी देखील आपल्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता असं कालच्या दिवसभरात बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण बघतोय की राज ठाकरे जे आहेत ते महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींसोबत चर्चेला आलेले आहेत. फक्त चर्चेला आलेले नाहीत तर अनेक महत्वाचे मुद्दे जे आहेत ते राज ठाकरे या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर उपस्थित करताना पाहायला मिळतात. स्वाभाविक आहे विरोधकांच्या एकजुटीमध्ये आता राज ठाकरे देखील सहभागी झालेले आहेत या मुद्द्यावरती जरी. त्यामुळे आता येत्या काही दिवसामध्ये ज्या काही निवडणुका पार पडतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यामध्ये आता महाविकास आघाडी सोबत राज ठाकरे असतील का हे पाहणं महत्वाचं असेल. देवेंद्र, या बैठकीदरम्यान एक महत्वाचा मुद्दा जो सातत्याने उपस्थित करण्यात आलेला आहे, ज्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा भाष्य केले, तो म्हणजे आम्ही अनेकदा पुरावे सादर केलेले आहेत तरी सुद्धा याकडे गांभीर्यानं का पाहिलं जात नाही असं त्यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी सुद्धा म्हटलंय ज्यांचं 18 वय पूर्ण त्यांनी मतदान करू नये का, किंवा अनेक ठिकाणी जे घोळ झालेले आहेत त्या संदर्भात सुद्धा अगदी त्यांनी डिटेलमध्ये भाष्य केलेलं आहे. तर गेल्या काही काळामध्ये मनसेकडून सुद्धा या संदर्भातली चाचपणी सुरू होती का? जोगेश्वरीमध्ये सुद्धा त्यांनी आज सकाळी दावा केलेला आहे. तर अशा काही मोहिमा पडताळणीचं काम मनसेच्या मार्फत सुद्धा सुरू होतं का? हो, मनसेकडून अशा पद्धतीचं काम सुरू होतं. कारण राज ठाकरे यांनी सातत्याने बैठका घेतलेल्या आहेत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी प्रामुख्याने दुबार मतनोंदणी असेल किंवा मतदार यादीतील घोळ असेल यावरती काम करण्याच्या सूचना ज्या आहेत ते त्यांच्या पक्ष पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या आणि त्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार राज ठाकरे जे आहेत ते विविध मुद्दे जे आहेत या सगळ्या बैठकीमध्ये मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्र आव्हाड असतील, शशिकांत शिंदे असतील यांनी देखील आता मुद्दे उपस्थित केलेले आहेत. जी नुकतीच आपल्याला माहिती मिळते की आम्ही वारंवार तुमच्याकडे निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या, मात्र या तक्रारींचं निराकरण होत नाही, कुठल्याही पद्धतीचं आम्हाला उत्तर मिळत नाही, अशी स्पष्ट भूमिका जी आहे ती आता निवडणूक आयोगाच्या समोर या सगळ्या नेते मंडळींनी घेतलेली आहे. शशिकांत शिंदे यांनी देखील हरकतीला तुम्ही प्रतिसाद देत नाही असं म्हटलेलं आहे. त्यावरती आता आयोगाचं असं म्हणणं आहे की दुबार मतदान असेल त्यावरती विचार केला जाईल की तुम्ही मतदान कुठे करणार किंवा त्या संदर्भातील आक्षेपावरती आम्ही विचार करू असं देखील आता आयोगाच्या वतीने म्हटल्याची माहिती मिळते. त्याचसोबत आता जयंत पाटील यांनी देखील काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत की आयोग म्हणतं की पत्र आलेच नाहीत आमच्या पक्षाकडून दिल्लीला आणि महाराष्ट्रात देखील आयोगाला पत्र दिलेलं आहे, आमच्याकडे पुरावे आहेत, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी या सगळ्या बैठकीमध्ये उपस्थित केलेले आहेत. देवेंद्र, आजचं हे एकंदरीत चित्र पाहता हे मात्र निश्चित आहे की आगामी काळामध्ये सुद्धा ही एकजूट विरोधकांची कायम राहील आणि हा मुद्दा सातत्यानं लावून धरला जाईल. आता निवडणूक आयोगाची नेमकी पुढील प्रक्रिया कशी असेल या संपूर्ण दाव्यांना किंवा या आरोपांना उत्तर देण्याची? नक्कीच ज्या पद्धतीने आता आतमध्ये चर्चा सुरू आहे, विरोधी पक्षाकडून प्रामुख्याने वेगवेगळे आक्षेप घेतल्या जातात आहे, निवडणूक आयोगावरती बोट दाखवलं जात आहे. स्वाभाविक आहे विरोधकांची इतकी मोठी एकजूट आणि इतके सगळे दिग्गज नेते आल्यानंतर राज्यामध्ये देखील निवडणूक आयोगाच्या संदर्भात काही साशंकता निर्माण होण्याची शक्यता आहे. मतदार यादीतील घोळ असेल, बोगस मतदान वारंवार उघड झालेलं आहे, त्यामुळे काही साशंकता परिस्थिती किंवा निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भात जर संशय व्यक्त केला तर मतदारांमध्ये लोकांमध्ये देखील हे चुकीचं चित्र जाऊ शकतं. त्या अनुषंगाने स्वाभाविक आहे
निवडणूक आयोगाला देखील आता पावलं उचलावी लागणार आहेत आणि विरोधी पक्षाचे जे काही आक्षेप आहेत त्याला रीतसर पुराव्यानिशी उत्तर द्यावं लागणार आहे। साधारण अशाच पद्धतीची भूमिका जी आहे ती आयोगाची असू शकते। आयोगाकडून देखील आता या विरोधी पक्षांकडून जे जे मुद्दे मांडण्यात येतात आहे ते ऐकून घेतले जातात आणि त्याची तपासणी छानबीन केली जाईल असं म्हटलं जात आहे। निश्चितच या चर्चेनंतर देवेंद्र आता सगळ्यांच्या नजर असणार आहेत त्या पत्रकार परिषदेकडे। या पत्रकार परिषदेचं स्वरूप नेमकं कसं आहे, यामध्ये कोण कोण बोलणार आहे, सर्वांना संधी दिली जाणार आहे का, कोण प्रतिनिधित्व करेल? प्रामुख्याने आपण बघतोय की शरद पवार हे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते आहेत, ते या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करतील। त्यासोबत महाविकास आघाडीमधला एक प्रमुख घटक पक्ष असलेले उद्धव ठाकरे आहेत, त्यासोबत राज ठाकरे आहेत आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात हे प्रामुख्याने त्या ठिकाणी असतील पत्रकार परिषदेसाठी। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि दोन्ही ठाकरे बंधू अशी ती संयुक्त पत्रकार परिषद होईल अशा पद्धतीची माहिती आहे। चर्चा सध्या सुरू आहे। ही चर्चा संपताच साधारण दीडच्या सुमारास ही सगळी पत्रकार परिषद पार पडेल। या चर्चेमध्ये जे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत विरोधी पक्षांमार्फत त्याचा उल्लेख केला जाईल आणि पुढे विरोधी पक्षांचा काही कृती कार्यक्रम आहे का याची माहिती देखील या सर्व विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळांकडून माध्यमांसमोर दिली जाईल। देवेंद्र, काँग्रेस या संपूर्ण भूमिकेशी पूर्णतः सहमत आहे का? अर्थात राहुल गांधी यांनी सुरुवातीला हे संपूर्ण आरोप केलेले होते, मात्र आजच्या या चर्चेसाठी हर्षवर्धन सपकाळ सहभागी होतील असं सुरुवातीला समजत होतं, मात्र ते दिल्लीला गेले। नेमकी काँग्रेसची या सगळ्या संदर्भातली किंवा महाराष्ट्रामधील नेत्यांची भूमिका काय आहे? काँग्रेसची जी महाविकास आघाडीमधील नेत्यांची भूमिका आहे किंवा विरोधी पक्षाची भूमिका आहे तीच प्रामुख्याने काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। काँग्रेस पक्षाने देखील सुरुवातीपासूनच हे सगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत। प्रामुख्याने आपण बघितलेलं आहे की दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी दोनदा पत्रकार परिषद घेऊन देश पातळीवरती कशा पद्धतीने निवडणूक यंत्रणेमध्ये घोळ आहे हे दाखवलं होतं। महाराष्ट्रातील प्रामुख्याने त्यांनी मुद्दे उपस्थित केले होते। महाराष्ट्रातील काही मतदारसंघामधील ज्या काही ठळक बाबी आहेत त्या देखील राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणल्या होत्या। स्वाभाविक आहे देश पातळीवरती काँग्रेसची जी भूमिका आहे ती देखील राज्यात पाहायला मिळते। राज्यातील देखील काँग्रेसने किंवा काँग्रेस नेते मंडळींनी निवडणूक आयोगासंदर्भात वारंवार आक्षेप उपस्थित केले होते। काही मतदारसंघासंदर्भात देखील त्यांनी माहिती दिली होती। त्यामुळे विरोधी पक्षाची जी भूमिका आहे, महाविकास आघाडीची जी भूमिका आहे ती काँग्रेसच्या नेते मंडळीची भूमिका आहे। काँग्रेसची नेते मंडळी देखील आता या सगळ्या चर्चेत सहभागी आहेत। आता त्यांचे प्रदेशाध्यक्ष का या ठिकाणी उपस्थित नाहीत या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा असू शकतील, मात्र काँग्रेसची निवडणूक आयोगासंदर्भातली देश पातळीपासून ते राज्य पातळीवरची भूमिका जी आहे ती यापूर्वीच त्यांनी जाहीर केलेली आहे। त्यांचे आक्षेप देखील जाहीर केलेले आहेत। निश्चित देवेंद्र, तुम्ही सोबत राहा, एक ताजे अपडेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात। अगदी काही वेळात पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। ही चर्चा संपल्यानंतर लगेचच पत्रकार परिषद होईल असं समजतंय आणि विरोधकांच्या प्रश्नांना निवडणूक आयोगाचं उत्तर नेमकं कधी समोर येते हे सुद्धा पाहायचंय। तुर्तास ही दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे आणि नेमकं बैठकीमध्ये काय घडतंय हे जाणून घ्यात। देवेंद्र, या सगळ्यामध्ये आता निवडणूक आयोगाने नेमकं काय उत्तर दिलंय, जे गंभीर आरोप किंवा जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेत? निवडणूक आयोग जे आहे ते सध्या या सर्व नेते मंडळींची जी भूमिका आहे, जे आक्षेप आहेत यात हे ऐकून घेतात आहे। त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे। त्यांचे प्रामुख्याने जे आक्षेप आहेत ते ऐकून घेतले जातात आहे। अनेक नेते मंडळी जी आहे ती विरोधी पक्षातली या सगळ्या चर्चेसाठी उपस्थित आहेत। जसं मी सांगितलं की शरद पवारांपासून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील, शेकापचे जे नेते आहेत शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, प्रकाश रेड्डी अशी अनेक नेते मंडळी। त्यामुळे प्रत्येक जण जे आहेत त्यांच्या पक्षाची भूमिका जी आहे ते किंवा जी त्यांचे जे आक्षेप आहेत ते निवडणूक आयोगासमोर मांडत आहे आणि निवडणूक आयोग सध्या ही सगळे जे आक्षेप आहेत, निवेदन आहेत ते ऐकून घेतात आहे। निवडणूक आयोग जो आहे तो आता त्यांच्याकडून काय नेमकी या सगळ्या आक्षेपांना उत्तर दिलं जाईल, कशा पद्धतीने या सगळ्या महाविकास आघाडीतील विरोधी पक्षातील नेत्यांना आश्वस्त करणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे। सध्या तरी निवडणूक आयोगाचे अधिकारी सर्व नेते मंडळींचे जे आक्षेप आहेत ते ऐकून घेत आहे, त्याची नोंद करत आहे आणि आता प्रामुख्याने पाहावं लागलं नाही ही सगळी चर्चा पार पडल्यानंतर। जसं आपण निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलण्याचा सुरुवातीला बैठकीचा प्रयत्न केला होता, त्यांनी सांगितलेलं की ही बैठक पार पडल्यानंतर आम्ही आमच्याकडून जी भूमिका आहे किंवा जी माहिती आहे ती देऊ। त्यामुळे आता ही बैठक पार पडेल विरोधी पक्षांची आणि त्यानंतर निवडणूक आयोग जे आहे त्यांची भूमिका काय आहे, विरोधी पक्षांनी त्यांच्यावरती केलेले आक्षेप योग्य आहेत का या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण देईल। निश्चित
देवेंद्र, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर हे शिष्टमंडळ सध्या निवडणूक आयोगासोबत चर्चा करत आहे. अनेक सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्या सवालांना आता उत्तरं सुद्धा आयोगाच्या मार्फत दिली जात आहेत. जे दावे करण्यात आलेले आहेत शिष्टमंडळाच्या मार्फत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून आणि या मुख्य अधिकाऱ्यांकडून केली जात आहेत. वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार असे सगळे महत्त्वाचे नेते शिष्टमंडळामध्ये आहेत आणि या चर्चेसाठी सध्या ते उपस्थित आहेत. अनेक दावे करण्यात आलेले आहेत. वारंवार पुरावे देऊन सुद्धा यामध्ये कोणती पुढील प्रक्रिया का घडत नाही असा एक महत्त्वाचा सवाल आजच्या या चर्चेबद्दल उपस्थित करण्यात आलेला आहे.